ए मानसी, चहा ठेव मला जरा, बाहेर जायचंय. आली का? काय म्हणलात? परत बोला बरं. अरे मला वाटलं चहा घेऊन येशील, तू तर पदरच खाऊन आली पार. चहा ठेवायचाय. साखर कोण आणणार? साखर संपली, चहा पत्ती संपली, सगळं संपलंय, सगळं किराणा संपलाय. ए मग तुला आधी संपायच्या आधी सांगा येत नव्हतं का? आत्ताशी आली सांगत. अहो तुमचं काम आहे ना, घरात काय नाही ते सगळं बघायचं. रुबाबात सांगताय चहा ठेव. माझं हा काम रुबाब आहे ना तिकडे दाखवायचा, माझ्यासमोर नाही दाखवायचा. तुझं- अहो हा तुमच्या भावकडून जरा शिका. राब 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 राबतोय तो, आणि तुम्ही बघा नुसतं गावगाव हिंडतात, तेवढंच येतं. तुला कळतं का माझं हिंडायचं वय? आणि मी काय म्हणतो, तू पण हिंडायचं जरा माझ्या वणी, असं जुडीन हिंडत जाऊ. तुम्ही मार खाता माझा. हिंडायचं वय हा? हे कमवायचं वय का हिंडायचं वय? अहो तुमचं लग्न झालंय, तुमच्यावर जबाबदारी आहे माझी. माझ्या काय हाऊस माऊस आहे. अहो कसं समजत नाही तुम्हाला? पुढे जाऊन आपलं लेकरू होईल, त्याचं काय करायचं? त्याचं शिक्षण पाणी सगळं बघावं लागल का नाही? ए लय पुढचा विचार करती. एवढा विचार करून तुझ्या डोक्याला टेन्शन घेत जाऊ नको, माझ्या भीतीत जाऊ नको. जरा आत्ताचा विचार कर. आत्ताची लाईफ काय आपली, आपल्याला एन्जॉय करायचं आहे, तुला समजतं का? आणि राहिला पैशा पाण्यात, इतकी मोठी जमीन आहे म्हाताऱ्याने कमवून ठेवली, टाकू 2-4 एकर फुकून त्यातली. लाज वाटते कसं बोलायला? फुकून टाकू? हा तो काय अंगार आहे का फुकून टाकायला? हा अगं अंगारा नाही फुकायचं आपल्याला, इकून पैसे घ्यायच्यात म्हणजे ऐश करू मस्त पुण्या मुंबईला राहायला जाऊ छाप मध्ये. तुला लाज वाटते का? अहो त्या बाबांनी किती कष्टातून ती जमीन उभा केलीये. हा त्याच्यात पीक कमवलंय. अहो आईची आठवणी आहे शेवटची ती, आणि तिला विकायला निघाला. तुम्हाला फूळ हाय का नाही? काय बाई बालिश नवरा माझ्या डोक्यात पडलाय. डोक्यात नाही पदरात पडलाय. पदर बी फाटका झालाय माझा. अरे मानसी, तुला अक्कल आहे का नाहीच थोडी नेमकी? काय होत अक्कल? हा अहो तुम्हाला हाय का नाही ते बघा आधी, मग बोला. अहो तुमच्या भावाकडे बघा, नोकरी करून आहे ना सगळं शेतन बीत सगळं सांभाळते ते दोघं. तू काय लग्नाच्या आधी कुठं धुणं भांड्याला होती काय? सारखं ह्याचं त्याचं धुणं धुती, दुसऱ्याच्या चौकशा करती. कधी नवऱ्याने कौतुकाला बोलावा, जरा लाडी गुडीनी काहीतरी लाडी लावा, सारखं भांडायचंच पडतं का मानसी तुला? तुमच्या सोबत लाडी गुडीनी वागायला तुम्ही लय चांगलं वागलात. मला लय हाऊस मौस केली माझी, तेव्हा तुमच्याशी लाडी गुडीनी वागायचं मी. हाऊस हा ना? काय केली मग? काय तुला अशी हे मोकळी काय साध्या मनाने त्याच्यात फक्त एवढं एवढं यांनी काय होणार आहे? आत्ताची फॅशन आहे ती. फॅशन बरोबर की राणी काय हो तुमच्या बापाचं? सारखं त्याला गिळायला लागतं. जरा त्याचं पण बघा. मी काय नोकर नोकर म्हणून आले काय घरात? हा लक्ष्मी ना, मी लक्ष्मी सारखं ठेवा ना. सारखं नोकरासारखं राब राब राबावं अरे मग लागतंय. काय होतंय? 2 भाकरी दिल्या म्हणून लगेच नोकर झाली का तू? 2 भाकरी, त्या 2 भाकरीला पीठ तरी आणून देत जा घरात. ते बी नाहीये. लईच अवघड झाली मानसी तू. जरा जरा माझं जास्त अवघड व्हायला नाही, लागली अहो तुझं. तुमचं अवघड झालंय. जर तुझं- तुम्ही सगळ्या गोष्टी वेळेवर दिल्या ना मला, तर मी बोलणार कसं काय तुम्हाला? भांड्याचं इथं तोंडात नुसतं दमला का जराशी हात आपलं राबलं जाऊन तिकडं तर 2-5 रुपये उत्पन्न होणार. नाही काय बाबा, जरा सगळं टाइम टू टाइम भेटलं ना, असंच होतं. माझ्यावरती काय भांडणं Time to करायला, time, लोकांना हा. तमाशा दाखवायला. बघितलंय किती टाइम टू टाइम भेटले मला. काय मग काय दुसऱ्याची इथं खायला जाते काय? टाइम टू टाइम भेटत नाही तुला? मला मला करतात खायच्यावर ऐक भाकर. काय खायला लागतंय तुम्हाला? अहो किती खाता? हा बस ना आता कवर. ए कळलंच तुमच्या काय आहे? जेवाय दिन त्यांना. जेवायला ते म्हणजे मग? काय ऐकताय काय? हा अहो पीठ संपलंय, घरातला किराणा संपलाय. मागाच्या पासून तेच सांगते मी तुम्हाला. एवढं करून तुम्हाला साधं पिठापुरतं जमत नाही म्हणलं कसं रे? लागलंच का बोलायला तुम्ही? हा तर मग काय हो तुम्हाला काय हेच घर दिसतं का? ते मोठं घर नाही दिसत का? जावा ना तिकडं. मरणाचं राब राब राबते ते करते सगळ्या गोष्टी, मग पैसा पाणी त्यांच्याकडेच गिळावा ना. तर पण लागतंय किती मला असं काय 4 टाइम नाही जेवत मी, 2दाच. आणि ते बी सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 भाकर. संपला विषय. मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं बी किती काय नाही. 2च भाकरी ना, मग तिला थापायला लावा ना. मला थापायला लावूस तर थापायलाच आणलंय मला इथं. जसं आल्यापासून ते राब राब राबते, माझ्या जीवाला तर सुखच नाही कसलं. अरे मानसी, थोडंफार वयाचं भान ठेवून तरी बोलत. अरे माझा बाप आहे ती. पाहिलंय तुम्ही तुमच्या बापाबद्दल कसाच विचार करतात आणि मला सांगतात. तुम्ही नका सांगू मला. जे नको कशाला लोकांना तमाशा दाखवतात? चांगलं चाललंय. बरं आता मुद्द्याच बोलते. तुम्हाला जेवायला पाहिजे ना, तुम्हाला जेवायला देईन मी. मग? सकाळचं देईन, दुपारी देईन, रात्री देईन. हा. पण ती जमीन आहे ना, जमीन आमच्या नावावर करा तुम्ही. तर तुम्हीच करताय, तुम्हीच खाताय. मग आता काय तुमच्या नावावर असले नसले तर करताय ते तुम्हीच ना. नाही बाबा, हे बघा. मानसी बरोबर बोलती. जमीन माझ्या नावा करून द्या. हा आता ही कसं? बरोबर बोलली तू. हा. मग आता माझा नवरा शोधतो तुम्ही
पेट द्यायला पाहिजे ना मग? मग माझी बाजू घेतला मग तुम्ही ती जमीन आमच्या नावावर करा मग तुम्हाला देतो आम्ही गिळायला. तुला माहिती ना, एक तर काही नोकरी नाही, काम धंदा नाही ना, हा किन फेकीन तर परत अडचणी करत अहो मी त्यांच्या नावावर कुठं म्हणते, माझ्या नावावर करून द्या तुम्ही काय? जमीन. तुम्ही का बसा, मी पाहिले ना तुमचे हुल्लड धंदे सगळे. माझ्या का नंतर बस? सगळं तुमचंच आहे ना, का मी बरोबर घेऊन जाणार आहे का? पण बरोबर घ्यायच्या अगोदर देऊन टाका ना सगळं आम्हाला. सगळं बघतो तुमचं, तुम्हाला 2 टायमिंगला जेवायला भेटतं तर बस ना. 2 काय 3 टायमिंगला देईन जेवायला तुम्हाला मी. ते बी चांगलं चुंगलं खाऊ घालीन, अशी तब्येत करीन मग. हा आणि तशी पण त्या दादाच्याच नाव आहे, मला पण तसं काय घेता येत मग नाही. त्यांच्या नावावर बरं केली आणि आमच्या नाव करायला झोमत. अरे ते असं कुठं नंतर- असतं का? नंतर विकत घेतलं होतं, त्याच्यात त्यांनी 10-5 भरले म्हणून त्याच्या नावावर केलं, आणि तो काय म्हणतो का ते मलाच पाहिजे, त्यातलं बी तुम्हाला देणारच आहे ना त्यो. हे बघा सासरे, तुम्ही लय भेदभाव करू राहिला. भेदभाव नका करू. हे बी तुमचं लेकरू आहे, ते बी तुमचं लेकरू आहे. कुठं नाही म्हणलं, याला कमी शिकवलं का, पण या टोनगिरी नाही नव्हती केली, मग आता काय करायचे? मग माझं काय हो, त्यात माझा काय दोष? हा, माझे आई बाप विचारतात तुझा सासरा कधी तुझं नाव करणार आहे जमीन आणि ते सगळ्या गोष्टी. अरे मग तू सांगायचं ना, आमचंच आहे सगळं, आम्हीच करतो तर आम्हीच खातो. आओ म्हणून काय नसतं, नावावर असलं पाहिजे. पुढे जाऊन तुमचं झालं काही बी वाईट साईट आणि आणि केलं त्यांनी त्यांनीच, मग- हा नाव नाही दिली त्यांच्याच माझ्या नाव घेतलं करून मग. तर मग मग पुढं आम्ही काय काय पण होतं बाबा. करायचं? नाही एक काम करा, तो आला ना, त्याला विचारतो काय करायचं ते हा. करा. सध्या त्याला काय विचारायचंय? त्याला वाढ मला जेवायचं. जेवायला जेवायला तेव्हाच भेटन जेव्हा आमच्या नाव जमीन होईल तेव्हा. काय मग? आत्ताच्या आत्ता बोला त्यांच्या सोबत. इथं आम्हाला मला नको खायला सांगू. नाही, खायला नाही. हा हा मग काय तर सगळं करायचं नाही आणि जावा करायचं. तुम्ही जावा, त्याला बोला. ओ सासरे, जा तुम्ही बोलून घ्या, तेव्हा तुम्हाला मस्तपैकी मटणाचा बेत करते मग. मग तुला डोक्यात चांगली कल्पना आली, पण जमीन नाव करून घ्यायची. मग बायको कोणाची मी? माझी. लय मोठं घर म्हणून आई बापांनी लग्न करून दिलं. काही नाही, मोठं घर पोकळ वासा वाटलं तर एकदम राणीसारखी राहीन, पण नाही, तर गाडून दिले मला नुसतं रानामध्ये आणि स्वतः चालले. मी बोलणारच नाही आणि रानात बी जाणार नाही, मरू दे तिकडं. का ग बाई, का बसलीस? मला नाही बोलायचं. का? सांगितलं नाही एकदा, नाही बोलायचं नाही बोलायचं मला. अरे लय त्वरा फुगले येऊन दिसतोय. काय झालं सांग की, सांग की. जा ना एकटे, जा, ठेवा इथं मला, जा, त्यासाठीच लग्न केलंय ना. म्हणजे याच्यासाठी फुगली होय तू? हा, मी काय आज नवीन चाललोय काय तेव्हा? इथून मग गेलोच नाही कधी. मग आता नवीन नवीन ठेवतं माणूस सासू सासऱ्यांकडून. मग आता तुम्हाला काय आठवण बिटवण येते का नाही? एकटेच मग जाता. आठवण आले येत नाही मी. हा, आठवड्याला दर आठवड्याला इथं मग ही तर रानातली कामं करायला लागतात मला. मी काय ठेका घेतलंय का सगळं काम करायचं? सगळं मला करावं सगळ्यांनी लागतं. तिकडे गेल्यावर आणि अख्खं पडीक पडन आपलं. मला नाही माहिती काय, काय? मला यायचंय कुठं? तुमच्या सोबत. तू काय डोक्यावर पडली काय? माझ्या बरोबर यायचं. लहानपणी पडले होते, आता नाही, आता मला कळतंय चांगलं, मला यायचंय. हसू नका बरं का तुम्ही, मी सिरियस आहे, तुम्ही हसण्यावारी काय घेता. सिरियस किती बाळ सिरियस आहे? मला यायचं ना तुमच्या सोबत. अरे काय यायचं ना, इथं कुणी बघायचं? बघा तुम्ही, नाही तर राहू द्या तिथे, मी नाही काय झालं जाणार आता? रानामध्ये. मग कुणी करायचं हे सांग बरं आता. बारक्याला सांगा. त्याला मग किंवा तुझ्या वनीच हुशार. तुमचाच भाव आहे ना, माझ्यासारखा कसा हुशार असणार? मग तुमच्या वाणी हुशार. मोठी आहे ना तू, त्याच्यामुळे तुझ्यावर गेला ती. मोठी नाही वहिनी त्याची, बाई, त्याच्यामुळे तुझं वळण लागले सगळं त्यांना. असं लाडात यायचं, हं. लाडाने बोलायचं. तुम्ही नेणार आहे का नाही ते मला सांगा, असं गोल आता गोल नाही, फिरून. आता नाही, आता नाही, मला आता नाही. आताच यायचं. नाही नाही, आता नाही बाबा. आता जरा थोडं मग? सध्या जरा कामाचा विषय चाललाय. मग नंतर शिफ्ट झालो ना एकदा, जवळ शिफ्ट झालं की मी तुला घेऊन जातो. आता नाही. तुम्ही जा कामाला, मी जाते माझ्या आईकडे. मग बसा कुठं? माहेरी, आणि मग मी आठवड्याला कुणाकडे तिकडे यायचं का इकडे यायचं मला ती या माझ्या माहेरी. लागली सांगायचं तुला. होय. मग येतान का नाही कुठं? माहेरी? अरे माहेर देतात पण तिकडे नाही घेणार तुला आताच मी. आणि रान कोण बघायचं? मला ती रानाचं महत्वाची गोष्ट आहे. मग राहा तुम्ही इथं, कुठं? नका जाऊ. आणि काम कोणी करायचं? आपण दोघांनी. आपण दोघांनी खायचं काय? माती ते मातीत पिकल ना ते खायचं. नाही. खायचं. ह्याच्यासाठी शिकलो, मोठा साहेब झालो, याच्यासाठी झालोय का? मग मी आणा मला. तिकडे काहीतरी आपलं कपडे हाणतंय. मी आणा. मी नाही, बरं चल, तू आधी घरात चल, बाकीच काय मला येणार हा नेणार. चल. नक्की. हा, चल. दादा, तू तर लई येडायच बघ. मला आधीच सांगायचं नाही वय यायचंय म्हणून. मी बघून ठेवले असते ना चिक्कू जरा. हा, पोरांनी खाल्ले असते. तुला तर काहीच कळत नाही बघ. असा ना अचानक येतो. काय काय
बघ बरं तुझी तिथे जाऊ वरचे बघ बरं वरचे चिकूड होते या. हा? ए तोडत असेल चिक्कू. आय आय अगं तुझ्याशी बोलते मी, तू आमची चिकू दाबलंच कस काय? हळू 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 बोल, हळू बोल ना. हळू बोल काय हळू बोल? हा झालं काय तुला? अगं चिक्कू देते माझा भाऊ आला एक मिनिट, हे झाड कोणाच्या वावरात येत आहे? हे वावर कोणाचं आहे? आपलं. आपलं नाही, आमचं. तुमचं वावर तिकडं आहे, हे आमचं आहे. अगं हा मस्त वाटण्या झाल्यात आपल्या, पण आमचं तुमचं काय करते? आपलंच आहे ना सगळे. काय आपलं बिपलं नाहीये, कोण नसतं कोणाचं. तुम्ही बी नाही आमचे ना, आम्ही बी नाही तुमचे. आणि हे बघा, हे ना चिकूचं झाड आमच्या वावरात येते, मग ह्याचे चिकू कोणाचे? ते आमचे. अगं मग माझ्या भावाला 2-4 दिले तर काय बिघडणार आहे? काय नाही मी द्यायचे. काय खाऊ मग? तू माझ्यासाठी केलंय. मग अरे तुम्ही तू सगळे बी खा पिकलेले की. चिकू घेतले तर अगं. माझ्या आवड्याला कोण खाऊ घालणार? अगं अजून तोडले सुद्धा नाही. तू किती बोलती मानसी? अगं तू काय बोलते? तुला कळतंय का? अगं तुझ्या भावाने खाल्ले काय आणि माझ्या भावाने खाल्ले काय? काय फरक पडणार आहे का? हो, मला फरक पडणार आहे. ताई नको भांडण करू चिक्कूसाठी. मी जातो रोडनी घेतो चिक्कू पोरांसाठी. हा बघ, काय म्हणते ते रोडनी घेते. जा, अगं घ्या रोडनी. रोडनी तर घेईलच त्यो, पण आपल्या स्वतःच्या झाडाची चिक्कू खाल्ल्यावर पोरांना बी बरं वाटन. स्वतःच नाहीये ते, आमचं आहे आमचं. तुमचं वेगळे. आणि काय हो, तुमच्या झाडाला कैरी आल्या होत्या, मी तोडायला गेले. तुमचा नवरा कसा म्हणला की जरा जपून तोडा बर का. अगं मग त्यांचं म्हणणं असं होतं की तो आंबा असं म्हणजे मिळत नाही, मग कच्चा तोडल्यावर पिकलेला आंबा खायला मजा येते का नाही? कच्चा कशाला वाया पण घालवायचा? मला म्हणून कच्चाच आवडतो ना. अगं मग एखादी तोडायची ना. तू किती कायऱ्या तोडल्या होत्यास? मला लोणचं करायचं होतं अगं तू म्हणून. लोणच्याचा कायरा नव्हत्याच, त्या आंबट होत्या का त्या? पण मला त्याच करायचं होतं. हे तू असं आडमोटवार सगळं बोलू नको बर का. जरा नीट वाग. हे बघते ते आपलं घरचं लोकांच्या समोर काय तमाशा करते? तुम्हीच म्हणलं ना भाऊ आहेत. हा, तुम्ही- अगं हा मग आपलं घर वेगळं. तू जरी भाव असला तर पाहू नाही तू. हे बघा, ऑलरेडी तुम्ही माझं आयुष्याला बरबाद केले. तुमच्या नावावर सासऱ्यांनी जमीन केली, आमच्या नावावर केली नाही. त्याच्या मागच आमचं लटणं चालू आहे. अगं ती जमीन घेतली ना तर माझ्या नवऱ्याने पैसे घातले त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ती आमच्याकडे. तेच तर, माझ्या नवरा कमवत नाही ना म्हणून तुमचं लय चालू असतं. माझ्या नवऱ्याने पैसे घेतले, माझ्या नवऱ्याने याच्यात घातलं, माझ्या नवऱ्याने त्याच्यात घातलं. नुसतं कौतुक करतात तुमच्या मानसी, नवऱ्याचं. तू लय बोलती बर का, लय बोलती. अहो, तुम्ही बोलतात तू तसं. तोंड सांभाळून बोल. हा, तोंड माझं सांभाळून तोंड बोल. दिसतं. हा तोंड सांभाळून बोल, कळलं का? आत्तापर्यंत काय बोलते ते? बोल की तू जरा. तू मध्ये बोलू नको. माझा भाऊ बोलतोय का? तुझं तोंड शांत ठेव. हा, मला पाहुणे शांत माझ्या बहिणीला बोलायचं. बोलतोय शांत तुम्ही. बस. तुमचा संबंधच काय हो माझ्या भावाला बोलायचा? जे काय? बोलायचं ना ते मला बोलायचं. संबंध म्हणजे काय? हा तू लहान आहे, मी एवढ्या वेळ तुझं ऐकून घेते ना, तर शांत बस. लहान आहे ना, लहान सारखं लहान आहे त्याला. हा मग तुम्ही पण मोठे आहेत ना. हा कशाला बोलते? नाही बोलायचं ते. माझी बहीण आहे ना ती. मी हा? बोलणारच. माझा भाऊ बोलतोय का? मी बोलणार ना पण. मला बोलतात नाही मग. थांब दादा, बघते मी त्याच्याकडे जरा आणि तिच्याकडे पण बघते. हा लय शानी झालीस का ग तू? हा मी? काना मागून येऊन तिकट व्हायला लागलीस. हा तुम्हाला नाही वाटत आहे तुम्ही लईच बोलताय? तुला नाही वाटत का काळी मुंडीन पातळ धुंडी सारखी वागायला लागलीस तू? ओ काही काय बोलताय? उगाच डोक्यात जाऊ नका. माझ्या पण डोक्यात शिरू नको. मी शांत आहे, नाही तर माझा राग जर चढला ना तर तुला माहितीये मग मी कशी होते. हे बघा, मग तुम्हाला पण माहित नाही मी कशी वागते आणि हे कशी बघ, नाही. मला ना बोट दाखवू नको बर का. बोट दाखवू नको. तुझं बोट आहे ना अशी तोडूनच बाहेर फेकून देईन. या डोक्यात जाऊ नको, डोक्यात जाऊ नको. तुला आधीच सांगते, कळलं का? तुम्हाला माहितीये का, काय काय? कराटे चॅम्पियन आहे मी. नादाल नका लागू माझ्या. अगं मी तर लहानपणी ना तुझ्या सगळ्या अशा 10 अशा गरा फिरून फेकून दिल्यात, कळलं का? अहो, तुम्ही तर 10 केले हा, असतील. हा. 50 केलं तर फेकून अगं दिलं. मला हलवून तर दाखव की. हलवून दाखव की हलवून. हा? लागली शहाणपणा करायला. येत तर काय नाही का त्यात? येत नाही, जात नाही, तोंड मुख राहत नाही. बरोबर आहे असं आहे ना? तुझं. त्या वावरातलं खाऊ झालं एवढं, मग हा. कसं काय हलंडुलं? हा? अगं तूच बघ ना, कशाला खातीस एवढी? हाय का तुझ्या अंगाला? नुसतं खायचं बोकडावानी नांग लाकडावानी एवढंच आहे तुझं, बाकी काय नाही. हा आजकालच्या जगात आहे ना, फिटनेस भी बहुत इम्पॉर्टंट होती है. तुझं फिटनेस घाल तिकडे चुलीत. फिटनेस कोण म्हणत का? फिटनेस नाही ना म्हणून तुम्ही हम्म. सगळं हे करताय. जळती तू जळती. तुम्ही जळता. जळती लाकडा अंगावर. अगं जा तिकडे, चल. लागली नखरे करायला उगाच काय बाई? डोकं फिरवायला लागली. अगं, बाजारात तोड रे, ढकलतीये. तोड चिक्कू बघ. काय? तोड. माझ्या तुला- चिकूला हात नाही लावायचा. मला नाही तुमच्या पासून दाबच. काय? तू ना किती आउट करेन तुला. हा तू हो दादा इकडे. तू हो ना इकडे. तू हो हिला बघ. लाद घालून तुला. हो तिकडे, चल. आता खाली जातो, मोटर बिटर चालू करीतो. ए काढ पाईप चल. तू माझा पाईप काढून तू इथं बसवलाच कस काय? कस काय म्हणजे? कस काय म्हणजे? माझं बरणं चाललंय तिकडे, तुला कळत नाही का? होय
अरे माझ्या याला पाणी द्यायचंय, कुणाच्याला? माझ्याला. मग माझं वाळून देऊ काय? कोणतं तुझ्यात काय? अरे तुम्हाला लाजा वाटतात का नाही रे थोड्याफार? एक मला तर शेल्क वावर तुम्ही घेतलं, तसलं खारपाडाचा वावर मला दिलं, परत बारीच्या टायमाला असं करतो काय तू? रान माझ्या नावावर. कुणाच्या? तुझ्या आवाज नको चढू. काय रान तुझ्या नाव आहे म्हणजे? तुझ्या नाव आहे म्हणजे मी काय करू? काय करू म्हणजे? अरे तुम्ही जरा माज लेवणी करायला लागला तर ए, ए, तुझ्या बायको ए, तसलं करू नीट नका. बोल, तुझ्या नीट बोल. बायकोनी बी एक तर नीट माझ्या बायको बोल. हात उचलला आहे, कुणी? तिला नीट सांगून ठेवू. उगा मोठी वहिनी म्हणून ऐकून घेतलंय मी, नाही तर अशी उतानी पातानी नाही, करून तू हाणली काय असती. करशील रे? ए, काय तुझं लय वेळा झालंय, तू काय करशील? करशील? तुला माहित नाही का मी काय काय झालं केलं? तुझं? तुझं हा? मी ऐकून घेतो दरवेळेस माझ्या बायकोला शिव्या देतोस, कुठे ही वाकडे तिकडे बोलतो. काय काय तुझं काय भानगड? तुला वाया दुमड्या ते मला येत नाही काय होय? आणि तू हाणलं तर मी हाणणार नाही काय? कोण? तुला मग तू माझ्या हात उचल ना. कुणा माझ्या उचलणार म्हणजे? मग? तू मजबूर केलंय मला. मजबूर केलंय म्हणजे? हा? मजबूर- जा रे, चल. ए, चल ए, चल, ढकलतो काय हा, मला? चल. सर पाईप मला भरायचा आहे. चल रे. ए, सर सांगितलं म्हणजे कळतं तुला नाही कळतं का? तुला कळतं का माझा नंबर आहे, मीच बारी करणार आणि मीच कोण? भरणं करणार आहे आज. कोण? नाही तर मी रान ए, माझ्या तुला सांगतो, रान माझ्या नावावर आहे, सगळं माझ्या नावावर ते. तुला जे करायचं ना तू तुझ्या पद्धतीने कर. रान तुझ्या नावावर असलं ना, रानात परत तरी पाऊल पण ठेवायचं ए, नाही. काय तुझं रानात पाऊल ठेवायचं नाही. तू ढकलू नका समाय- अनिकेत. समाय- अनिकेत, तू ढकलू नका, तुला निवांत सांगतोय मी, ए, हा? तुला पण मी नीट हा, सांगतो नीट दादा, सांगतो. तू चल, शिस्तीत हाल आहेस. माझ्यापासून तू हाल. माझा पाईप जोडून अरे, माझ्यापासून हाल मारला ना तुला. तुला कळतं का? तर म्हणलं कळतं का? ए, हा? आता लय झालं तुझं. मग? जवळ वाटणं होत ना तर दोघांनी पण रान करायचं नाही, पडी चल, ठेवायचं. हा, चल हाल, चल हाल. चल हाल. हा, 2 मिनिटं थांबायचं नाही माझ्या पैसे, तुला दोन सांगतोय मिनिटं मी थांबायचं आता. नाही. तुला चल, जाऊतो ना मी पण काय. कोण? तुझं लय नाटकं झाल्यात आता. नीट जरा, नीट जरा नाही नीट आणखी सांगतो, शिस्तीत जरा. शिस्त काय? हा. तुला सांगतो ना कसं असतं शिस्तीत. चल. चल, चल, चल. हा? मला ढकलतो, मला. काय झालं? हा? कशामुळे भांडणं तुमची? कशामुळे म्हणजे? कशामुळे भांडणं? अरे माझा नंबर असताना ह्याने चालू केली मोटर. वाटणं करून घ्या ना तुम्ही. वाटणी 2-4 माझी आहे, वाटणी माझी आहे. मी आता आठवड्यातून मी एकच दिवस येतोय. हा, हाय. एकच दिवस येतोय. अमोल सगळं मान्य आहे मला. तुम्ही दोघं भाऊ भावाचं आहे. तो काय जमिनीला पैसे गुतले पण तुम्ही एकत्र असताना जमीन घेतलेली. तुम्हाला निम करून ते घ्यावंच मी लागेल मोठा ना. आहे, मी मोठा आहे का नाही? मान्य आहे. आठवड्याभर मोटर असते का माझी चालू? नाही. नाही. मी आठवड्यातून एक दिवस सुट्टी काढून येतो, मग माझ्या झाडांना पाणी द्यायचं होतं. आणि नाही 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 तर नाही, ह्याचं लय झालंय आता. मी रानावट्टे बसवणार आहे. तो आवाज ह्याचा आणि- आवाज ए, बंद करीत बोल. असतो एक मी. मिनिट ऐकून घे. ती फी कशाला बसवायचं? रानच माझ्या नावावर कुठला स्टेप कोण? बसवतोय? रान तुझ्या नाव आहे? दादा, ऐकून बापाचं घे. नाव आहे बघ, तू बापाकडे बिन तुझ्याकडे बापाकडे बी. नाही, अमोलचं नाव आहे. करा नाही तर ह्यांनी पैसे भरलं होतं पहिलं, माहिती का तुला? अरे बरं जमीन last घ्यायला. year. ए, एकत्र असताना पण घेतलं का? ह्याने स्वतःच्या काय हिमतीवर घेतलंय का मी काय? काय म्हणतो, अर्धा एकर कमी दे ह्याला, पण ती ए, काय तुमची नाव अरे कमी ह्याला नाही मी. अरे जास्त घेणार तो नोकरीला आहे. एक तर त्याला रान बापाने देत ना, असतोय मी आता. बापाने त्याला पैसे भरून नोकरीला लावलेला आहे. करून कुणी? बापाने पैसे भरून तुला नोकरीला लावलाय. बापाने 1 रुपया नाही भरला. मला सांगतो तुझ्या का तू? माहितीसाठी सांगतो, मला मी स्वतः सांगतो का कष्ट तू? केलंय. अमोल ऐकून घे, तू समजूतदार आहे आणि तू पण समजूतदार आहे. रोज भांडणं करण्यात मजा नाही. तुम्ही एकामेकाची तोंड बघू नका. त्याला माझ्या रानात फक्त वाटून घ्या. उभा करायचं. ए, तुझ्या बापाचं राणे काय? माझ्या बापाचं राणे. माझ्या बापाचं रान आहे, ए, म्हणून जास्त तुला बोलतोय बोलतोय. आता. लय झालंय तुझं. ऐकून घ्या. चला तुम्ही मिटून घ्या. भांडणं मिटून नका नाही, करू. वाटणी 4 दिवसाला होणार. भांडणं- वाटणीच करा ना. 4 दिवस- वाटणी होणार तरच इथं ही होणार, नाही तर रानपडीक पडणार आता. समजून घे थोडं. सांग तू त्याला, बघतो मी त्याच्याकडे काय येते. काय माहिती का काय डोक्यावर पडलंय का रे? आता त्याला मला माझ्या आलंय का नव्हते 4 लोकात म्हणते वाटणं केल्याशिवाय मी हेच करणार अरे नाही. बरं, ते वाटण्या करणं काय व्हायना? वाटण्या करून काय करणार आहे माहिती का? ते इकणार आहे रान. दुसरं काय करेन, कर्ज काढेन, आता हाय टाकीन. हाय ती बोकांडी बरं, त्याची बायको ती तसली बायको डुसपूस माझ्या बायकोला सारखी डुसपूस चालू. हाय मग त्यासाठीच त्यांचं वाटण्यासाठीच चाललंय. म्हणजे त्याला कर्ज करून परत तू डुब्यात जाण्यापेक्षा आता काय त्याच्या वाटेल ते देऊन टाक बाबा. मोरण तिकडे म्हणजे त्याला 4 अरे मी एकर अजून म्हणतो, कुठेही काय निघलं तर तू घे. मी कामाला आहे. आज नाही उद्या त्यो कामाला लागेल, पण हाय ही त्याच आहे नंतरला का? मला काय करायचंय त्याची रानाचं? काम करायची लक्षणं दिसत नाही, ते विकून खायचं दिसतोय. अरे बापानी, माझा बाप एवढा कष्ट करतो का? म्हातार वय झालंय बिचारायचं, साधं त्याला भाकर तुकडा देणं होत नाही त्याच्याने. तू काय हा? कर, म्हाताऱ्याची इथं काहीतरी सोय करा खाण्याची. मला आता काहीतरी करावं लागेल. ती वाटून म्हणतोय ना, तुम्ही घ्या बोलून तुमचं घरची घरी, बाहेरची माणसं पण बोलू नका. घ्या वाटणी करून. रोज भांडणं करण्यात मजा नाही. अरे मस्त मला कळतंय, पण ते ऐकून घ्या ना बरं, तीच करू आपण काहीतरी. नियोजन चालतंय. काढू. बघ घे 4 माणसं गोळा करून जगली तर नाही तर तुमचं घरची घरीच वाटणी करा. मग काय तर काय यांच्या भांडण किरकिरी, रोज उठलं की भांडण, रोज उठलं की किरकिरी. सुनबाई, ए पोरांनो, काय अरे भूक लागली होती जरा, जेवायला वाढला. जेवायला देतो ना तुम्हाला. तुम्हाला का हो? पाची पकवान करून ठेवतो तुमच्यासाठी. तेच तर सारखं गिळायला का लागतं तुम्हाला? मला ना तिकडे उपाशी. एवढे वाल पार. जेवढं आलं म्हणजे तुम्हाला इथून मागं दिसत नाही का? त्याने हाणलंय आज मला वावरात एकट्याला गाठून. अरे त्याला तर मला बघतोच मी. त्याला तर बाया काटाच काढणार आहे मी. हा. बायांचं नाही म्हणावं घ्यायचं, कवर सांगायचं तुम्हाला. बायांचं नाही बापू, दादानी हाणलंय मला, दादानी. त्याने बी आणलं. मग त्यांनी माझ्या तू रे बायको- बाहेर ये रे तू. त्यांना लाज कशी नाही वाटली माझ्या यांना मारायला? काय झालं आम्ही मामाजी? ते ना कमवत नाही काही अरे नाही मग तुमचे हाणायचं. भांडण माझी उपासमार कशासाठी चालली तुम्ही? बाबा मला काही माहित नाही.
तुमच्या माहितीतून मला आहे ना रान वाटून पाहिजे, नाही तर एकाला बी रान हा, करून देत मामाजी. नसतो मी. तुम्ही आहे ना हे रोज रोजच्या वादाचा आम्हाला बी लय कंटाळा आलाय, त्यापेक्षा तुम्ही ते रान वाटून द्या. हे ना रोज रोज आम्ही सहन करणार नाही. मोठी असून का हो यांचं बारक्यांचं ऐकून घ्यायचं नाही? हा, लई मोठी बघा तोंड कशी हाणते. तुमच्या वाटण्यापायी माझी उपासमार. कुणाची? ऐकलं की या तुम्ही इकडे यावर. तुमची उपासमार लावलाय ना ह्याला पैसे ए, म्हणून नोकरी लावलाय शांत तुम्ही. बस, आणखी तुला सांगतोय मी. शांत बस. एकदम शांत बस. नाही हाय, मामाजी आहे ना तुम्ही नखरे करू नका जास्त. मामाजी काय ते काय बोलतील. यो, रानात येऊन मला दमदाटी करतोय. मी नुसता पाईप लावला. मी काय म्हणलं होतं, मला फक्त थोडं झाडांना पाणी द्यायचं, तेवढं देऊन दे. मला तिथे येऊन शिवाय देतोय आणि मग काही म्हणतोय मला रान वाटून पाहिजे आणि ही पाहिजे. पाहिजे ना मग चल. काय? तुम्हीच तुम्ही तर बोलते करताय काय? ना. बरोबर तर बोलताय. तू रानात शांत बस, पैसा मोठे माझा आहे. बोलतेत ना. तुम्ही मध्ये कुणीच तुझा? ठोकायचं नाही. एक मग तुला कुठला तुम्ही पैसा? पैसा विचार ऐकला? बापूला. काय मग तुला नोकरी लावाय पैसे नाही काय गेलं? नोकरी लावाय म्हणजे सांगा. 6 लाख रुपये भरले सांगा तर- मामाजी, शिकला, सांगा. ते तू त्याच्या हिमतीवर लागला. कुठले पैसे भरले त्याला? कुणाला? पैसे बिसा भरलेले नाहीयेत. खोटं काय बोलू नका बाप्पू, मला सगळं माहिती. काय तू आवाज चढून बोल ए, तुला ए, सांगतो. तुम्ही ए, खाली अरे पहिले काय खाली चाललंय शांत तुम्ही? बसा, मी काय सांगते ऐका ना. आम्ही ऐकू. मामाजी आहे ना, शांत बस. मामाजी आहे ना अजून, अरे ते तुला निर्णय पण घेतील. फाटातिरफाटा बोलतोय. बोलू द्या, काय भोकं नाही पडणार. मामाजी करतील, निर्णय घेतील. बापू, मामाजी. तुम्ही सांगा मला काय बायकोचा बैल बघा ए, गावात सोडलेला वळू. भाऊजी नीट बोला, बायकोचा तोंड सांभाळून बरं, बोला ठीक आहे. तुम्ही. आता ह्याच एवढं म्हणताय वाटण्या द्या करून, तर द्या मग वाटण्या करून. कशासाठी वाटतं बाई तुम्हाला? कशासाठी म्हणजे? कशासाठी म्हणजे? आम्हाला काय आमचं कारण? करायचंय. आमचं आम्ही रान बापू करू, बरं नको एक काही काम करू. करा. तेच त्याला काही येईन ना यायचं तेवढं येईन द्या आणि माझं जेवढे मी पैसे भरलेत ना तेवढं माझं मला देऊन टाका. हा, पैसे बिशे काय नाही सगळ्यांचा. तुम्ही माझ्या इस्टेटीचे मालक तुम्ही दिले काय? कोण? मी जिवंत असताना. हा, मग वारस येत नाही. मग आम्ही वारस नाही. असले मग? अरे मला भाकरी द्याय ना तुम्ही, आणि मी तुमच्या वावर तुमच्या नावावर करून दिलं होतं. माझे तुम्ही या रोळीत देऊन हा, काढता. मग तुम्हाला नाव मी करून दिलं मरूस तर होतं ना. सांभाळतो. 2 एकर महिना जास्त करा. काय संबंध आहे? बघितलं का? सांभाळायचे तर बापाला तुम्ही. सांभाळणार आहे मी. कोण तुला नोकरी. बघितलं आतापर्यंत किती संभळित मी पण पाहिलं तुम्ही किती सांभाळता ते. काय हा. तुला सांगितलं ना जास्त बोलायचं नाही. ओ, तू वहिनी हा. माझ्या बायको बापू, त्याला बोलायचं नाही, सांगा. नीट सांगतो तुम्हाला. तिला सांगा. बायकोला बोलायचं ना, विसरलात का भाऊजी? काही सांगा. सगळं विसरलात. आई लग्न सांगा. झालं मग बायको आली म्हणजे तुम्ही लय मोठे झाले का? मग? लग्न व्हायच्या आधी कोणी सांभाळलंय कोणी तुम्हाला? सांभाळलं? हा, नाही, लग्न नाही, कोणी नाही, करून दिलंय? नाही नाही नाही, हा? तुम्हीच माझं हागणं मुतणं सगळंच केलंय नाही का? नाही केलं हागणं मुतणं तुमचं, पण मोठ तुमच्या शाळेपासून सगळं केलं ना. सांगा मामाजी. हा? बाया किती बापू तुम्ही भोळ्यापणाचं आव्हान ती आहे. आवाज नको काढू. बापू सांगते नंतर. बापू हा, लय ए. भोळ्यापणाचं आव्हान ती. तू शांत बस बापू. एक मी काय केलंय, माणसांना बोलवलंय गावातल्या, ती येते ना आणि तू कशाला मोकर त्यांच्या तोंडाला अहो लागत नाही लागत मी. मग? ती माहित नाही का तुम्हाला कशी? मला वावरत आहो चिक्कू घेऊ द्याय ना. ए, बाहेर आमचं चिकू होतं वहिनी, आमच्या वाटणीतलं इथं. तुमचं भेटलं नाही का अजून? अहो, भाऊजी आमचं काय तुमचं एवढी करूच फार नका आलं तुम्ही. राव तुम्ही आला तर का ही काय? बघा झापी बाप्पू, दोघं बी. मी काय म्हणतो तुम्ही ऐकून घ्या. मगाशी एक मोकर मेकांचा जीव घेणं हल्लाय ह्यांच्या दोघांच्या एकामेकावर. सख्खे माझ्या डोळ्यात बघितलंय. सख्खे भाऊ इथला कारण पार त्या बायकाचं ऐकून पार जमिनीसाठी पार एकमेकाच्या रोग बसायची बारी. काय होतं बाप्पू तुम्हाला सांगतो, एखाद्याला जास्त माज आला ना पैशा पाण्याचा, मग असं होतं. त्याला जरा जास्त आतापर्यंत- माज ए, आला. भाऊजी तोंड सांभाळून बोला किराणा तुम्ही. कुठून येतो तुला माहितीये तुम्ही तोंड सांभाळून हा? बोला. का? तुम्हाला माहितीये का तुम्हाला खाणं पिणं कोण पुरवतंय, पैसे पाणी कोण हा, पुरवतंय? एवढंच पुरवतोय. बघितलं काढलं का नाही? कसा बोलतोय मी मग? म्हणलं ना, एक एक नाही दिवस मिनिटं, काढतील, ऐकून घे काढलंच बाप्पू. ना. बाप्पू खाणं पिणं जाऊन द्या. काय ह्यांच्या जी वाटेला येईन ना, आणि ह्यांनी भरले पैसे तर ह्याला एखादा 1-2 एकर जास्त देऊन टाका. आणि कुणाला, काय ए? करून घ्या. हर्षल, अरे तू माझ्या बाजूकडून बोल ना, तुला कळतं का काय? बाजूचा नाही विषय, मग? जी खरं आहे ती खरं आहे. आम्ही खरं खऱ्यासाठी आलो, आम्ही दोघं पण आम्ही कोणाची बाजू घेत नाही. अरे माझ्या बापाने त्याला नोकरी लावाय 6 लाख रुपये भरले. नाही रुपया भरला, नाही. आम्हाला माहिती काय कुणाला? आहे ती. आम्ही त्याच्या बरोबरचीच आहे इथं. अरे तुम्हाला काय खर्च बिर्च केला काय? काय बोलतो का लागा पैसे तू? बिशे काय दिले? बा- असलं आडमुठ्यावनी बरं, बोलतोय. एक मिनिट. करावंच काय? रानाला ह्याने 8 लाख रुपये भरलेत ना, निम्म 4 लाख रुपये तू ह्याला दी आणि घ्या निम्मी. बरोबर आहे. हा तसं बरोबर आहे. आता आम्ही हा. दोघांची बाजू मांडाय आलो इथं. दोघाची बाजू नाही, सगळ्याचे हाय असं निमानी वाटणी होईल. काय मग दे झालंय? 8 लाख रुपये माझं कुणाला? घे सगळं रान तुझं. काय 8 बापूने लाख 6 लाख रुपये? रुपये भरलेत. कुणी नाही भरलं बाबा, काय नाही भरलं त्यांनी. बरं ऐका, म्हणजे आपण दोघं पंच म्हणून आलोय तर काय निर्णयाची बापू घेते. तुम्हाला आता तुम्हाला वाटूनच पाहिजे म्हणायचं. मग वाटूनच पाहिजे. कुणाचं? माझं. कोणाचं? माझ्या स्वतःच्या कष्टाचं घरदार शेतीवाडी ही तुम्हाला वाटून पाहिजे. हा मग आणि नाही दिले मी काय करता? नाही दिलं म्हणजे पाहिजे ना आम्हाला. आम्ही नाही दिल्यावर काय करता तुम्ही? काय बापू करतो? सरळ सरळ एखाद्या अर्धा तासानं दान करून टाका. काय? बरोबर. ओय, ओय, बापू मग काय नाही पर्याय म्हणलं नाही. तुमचं काहीच चालू शकत नाही. दोघाला बी बापू. देत नाही. बोला काय म्हणले तुमचं? आणि तुम्हाला पाहिजेत ना सरळ निघायचं. आणि तुझ्या नवऱ्या बरोबर आहे ना, तू तिकडे नोकरीला आहे आणि तुला तुझ्या हा, पद्धतीने आम्ही काय जातो. असेल आम्ही सग- जातो. घरात ओय, ओय, मामाजी मी ह्यांच्या बरोबर गेले नाही, इकून खातीन तुम्हाला कळू द्यायचं नाही. शिस्त घरातच नाही तुम्ही पाहिजेत मला. हं. आणि वावरात बी नाही पाहिजे. माझं आहे ना तिकडे आहे ना गडी ठेवून करून घेईन. लय मस्तीन तुम्हाला. आणि मी कमवलेलं आहे. तुम्ही दोघांनी हा. 2,000 रुपये बापूला दर महिन्याला ह्यांचा पाठवायचे. रुपयाच नको मला.
बाप्पू तुमचं जेवायचं कसं हे आताच जिवंतपणे अरे हात एवढं घालतात. माझं 8-10 एकर वावर त्याच्यावर मला कुणी बी जेवायला घाली निघा चला जा तू बी निघन तू बी निघ जा मला बी बघू सांगा द्या. ना हो तुम्ही मामा कसे कसे जगताय तुम्ही मला बी कळत जा सांगा जरा आपलं काय नाही ह्यांचं बघत आहे ना, आपलं बघू आपण. होय. चाललंय काय त्याला नोकरी आपल्याला उपाशी दाजी, मारायला आपण बाप्पू जे बोलले हे खरं आहे मग- बाप्पूंची इतकी पोटाची हाल चालले त्यांची मग बाप्पू म्हणजे उपाशी ते खरं आहे, हा. मारते, उपाशी मला मारते. भाग- तुम्हाला पाहिजे, बापाची प्रॉपर्टी मी पाहिजे मी काय तुम्हाला म्हणते लागलं. नाही बाप्पू ऐका की तुम्ही आमच्या सोबत राहा आम्हाला वाटू नको हा. मी बोलते बापू खरंच चुकलं माझं माफ करा मला खरं तुम्ही बोलला ते बरोबरच आहे खरं जर तुम्ही दिलं नाही तर आम्ही पर रस्त्यावर येऊ पण ते तुम्हाला आधी कळायला पाहिजे एकामेकाच्या जीव उठायच्या आधी एवढी मस्ती ते काय कर ना असतं काम ना धंदा नाक दाबल्याशिवाय माणसाला कळत पण नाही तोंड उघडत नाही तुमची- नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तुमची इच्छा तसं झालं ऐका की तुमची इच्छा बाजूवर राहून द्या बाप्पूचं काय म्हणणं आहे हे ऐका तुम्ही आधी. शीत तंडतोय तू इथं त्यांनी आता म्हणतो शेतीला घातलेले पैसे तुला करायची की नोकरी याच्यासाठी 10-5 मी रुपये काय भर म्हणते? त्याला आम्ही भरायला नोकरीला कधी पण तयार आहे ना अजून तू काय- ऐकून घेतोय अजून का काय कोणती पाहिजे? गोष्ट? बापू तसं नाही आम्ही ना शेती सगळं बघतो आणि ताईंना पण इच्छा आहे ना ह्यांच्यासोबत शहरात जायची तर तुम्ही जा आणि हा नावावर नाही केली ना आमच्या तरी चालेल पण आम्ही हा, मग बघतो सगळी शेती इथे. हेच सांगतोय मी तुम्हाला अरे गोडीने राहा चुकलं ना माझं. नाही दोघाला का धट्टा करता माफ भाऊ. करा मला चुकलं आमचं आणि काय अगं. कर अमोल त्याला दप्पाच गाय करून दे लोकांच्यात कामाला जाणं पण सुखाचं नाही नोकरी खरं लागायला ना? मी म्हणतोय ना तुला देतो बाबा काय 4-5 कर- लाख रुपये काय 10 लाख रुपये लागले तर मी देतो म्हणतोय नाही लागले नाही त्याला घरी तुमच्या पण 10-15 एकर जमीन आहे त्याला जमीन करून दे तू नोकरी कर शीत पडीक नाही पडावं म्हणून ती बाया सारखी त्याच्या मागे तरी तिने इथे ठेवली ती एकटा जातोय तिकडे ती रोज मला म्हणती ते दोघाचं कसं होतं रान केलं मग हाय समंजसता मग हे समजून त्याला सांगायचं तर हे ते जायक हे यांच्या संग भांडावं अशा किंवा ऐकून घेत नाही किंवा बाप्पू. ऐकून घेत नाही होईल ना हे प्रगती ऐकतं पासून बायकोचं. पण आता मी ऐकन ना आहे त्यांचं. तयारी आता? ते पण ऐकते नाही माझं. आता ही कर. तो काय म्हणलाय अख्खी शेती तू सांभाळून तुला काय धापास लागले तर मला मदत माग नाही, अजून काय पाहिजे याला भाऊ म्हणते आणि आणि हे बघ गाड्या आणि वाटून दिल्या ते विकून टाकी मला काही नको काय मला नाही. शेतीची काही गरज विकायचा नाही. मला विषय तुम्हाला- कुठं मी मेल्यावर तुमच्या वाटणे तिथून आणि- पुढे वाटणार होतं तोवर आणि तुम्हाला बघ बाप्पूला जरी सांभाळावं लागेल. जरी तू घेतलेलं असलं ना सांभाळतो की आणि आम्हाला वाटणे नकोच आहे ए जरी तू घेतलेलं आहे ना त्यातले मी निम्म त्याला देईन. अहो, बस. सगळं घ्याव द्या बापू मला अजून- काही नको माझी बायकून मी घेऊन उद्या का निघालो आज अजून काय कशाला पाहिजे? लागत आहे मला असा देवासारखा तुझा भाऊ आणि तू त्याच्यावर हात उगारतो आणि तू त्या भाऊ- ह्याचं त्याचं ऐकून नुसतं आपलं जावं काहीतरी हे करायचं बरं मी काय बरं हा, त्याच्या नावावर केली काय करणार होता इचरा बरं त्याला तो काय विकणार होता तो. विकलं काय विकलं लागेल असतं. तेव्हा, मी तेच आणि मग? सांगतोय. काय काय एकूण काय खातान आईस करतान बसतान मागे अजून सुद्धा भावाची हे नाही, बघा दादा, बापू मी चुकलं आहे ना दादा, मी मला कशाला जाऊ विकून दे, देईन तुम्ही त्यांना ऐका तुम्ही अमोल हं? त्याला 10-5 गाया करून दी 5-50 हजार रुपये पगार येईन तुझा काय पगार तुम्ही दोघांनी मिळून बाप्पूच्या काय माग तुम्ही वाटण्या करा काय तुम्ही नाही. एकत्र राहून उलटी तुमची माझं प्रगती काय होईल. म्हणणं पण आम्हाला वाटण्या करायच्याच करूच नाहीत नका, ना त्याने एकत्र राहा, सुधरू द्या. प्रगती होईल हो त्यांनी बरोबर सुधरू आहे द्या आशाजीचं. त्याच्या बायकोनी सुधरू द्या त्याचं कल्याण करू द्या आणि फक्त माझ्या बापाला चांगली जपावं एवढंच माझी इच्छा हा, आहे. मी बापू- बाहेर असतो तू बाहेर असतो बाप्पूच्या भाकरीची किती हालत फक्त आम्हाला माहिती मग? त्याला हाल करा तुम्हाला लाज वाटलं पाहिजे एवढं तुमच्या बापाने कमवून ठेवलं या येतात जेवायला ठेवा चहा देतो पाणी ना. ठेवा आलेत माणसं. या या आत या, तुम्ही चल हे निर्णय घेतला चल. हे झालं वाहिल्या नाही, तुम्ही इकडे चल मोठ्या घरी चल एकत्र जी प्रगती होती ती वाहिल्यात होत नसते. लय मोठी प्रगती चल, चल.